गदा तू समजून घेशील का? या सृष्टीच्या साऱ्या जीवाचा तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता, अरे तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवांच दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का? बाप्पा, अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची. आणि म्हणून मित्रांनो, आजचा सामना, कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खतबीचा आणि भोतबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगरबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय, तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्नहर्त्या, अरे जळी स्थळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. पण तुला या आजान लेकराचं काही सांगणं आहे. आज माझ्या कोकणातला बळीराजा, आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाप्पा, अरे असा काहीतरी कोप कर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे. म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा, हे लेकरू तुझं तुला काय सांगतोय म्हणायचा लक्षात समजा. मागणे हे माझे देवा, अरे मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. बापा, अरे हे लेकरू तुला काय मागतंय की मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, त्या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. हे माझे देवा, आज तुझ्या पाया. मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. सूर्यदेवाने मोठी कमालच केली, तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली, तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. बाप्पा, अरे आज तुझा काय कोप आहे? आज तुझ्या मनामध्ये नक्की राग तरी तुझ्या या लेकरांवरती काय आहे? ही धरणी माता आज कोरडी पडले, व्याकुळ झाले, कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं, रोहिणीचं नक्षत्र संपलं, खरी मजा पावसाची निघून गेली. म्हणून बाप्पा, अरे संबंध माझ्या कोकणातला बळीराजा हा सुखावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तू असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला माझं खाली पाणी म्हणून म्हणायचंय. हो सूर्यदेवानी ही मोठी कमालच केली, तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली, तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. हो रोहिणी मृग नक्षत्राची
संपून गेली, तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. हो, शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया, शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. संकटाला तूच रे संहारी, नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी. हो, तूच आहे या जगताचा खरा पालनहारी, भक्तजनांच्या हाकेला धाव तू सत्वारी. भक्तजनांच्या हाकेला धाव तू सत्वारी. भक्तजनांच्या हाकेला धाव तू सत्वारी. हो, साध खाली तेरणाला तुझी आधी माया, साध खाली तेरणाला तुझी आधी माया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. हो, मागणे हे माझे देवा आज तुझ पाया, मागणे हे माझे देवा आज तुझ पाया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. त्या वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. दिवसाचा सण हो, 365 दिवसातलं 5 दिवस अंगावर शारा आला. काय मकर, काय ती वाट बघायची त्या परमेश्वराची, आणि काय त्याला त्याची काळजी आपल्याला आणि त्याला काळजी आपल्याला. काय ऋणानं बंधायचं. ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. अरे ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. भर सुखाचं रांजण, भर सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. भर सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. माझ्या लाडक्या गणाची. ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. हरी सुखाचं रांजण, हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. ओढात लागली कुणाची, ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. हरी सुखाचं
भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची, भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची, भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. सर पावसाची चाहूल देई, पावसाची चाहूल दे, पावसाची चाहूल दे. फार दिवस हे अजून लांबायचे नाही, अजून लांबायचे नाही, अजून लांबायचे नाही. ओढ नाही सोनन धनाची, आस आपले पणाची, ओढ नाही सोनन धनाची, आस आपले पणाची. हरी सुखाचं रांजण, हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची, हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची, भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. ओढ आता लागली कुणाची, ओढ आता लागली कुणाची, माझ्या लाडक्या गणाची, ओढ आता लागली कुणाची, माझ्या लाडक्या गणाची. भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची, भारी सुखाचं रांजण. की व्यथा सांगतो गणा आज मी या वेड्या मनाची, वाट पाहत बसले तू सारे. अरे तुझ्या त्या चतुर्थी सणाची हीच ओढ लागली तुझ्या भक्ताला तुझ्या दर्शनाची. मग आस पूर्वादी तू श्री गणेशा, अरे तुझ्या या साऱ्या भक्त जनाची. अरे फक्त डोळे लागले त्या 14 तारखेच्या वाक्याच्या. 14 सप्टेंबरचा दिवस अरे कधी येईल, ती गोशिरी मूर्ती, ते गोशिर रूप माझ्या बाप्पाचं या डोळ्याने कधी पाहायला मिळेल. म्हणायचं आहे काय, साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में, कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में. म्हणून गाण्याचा विषय कसा आहे मी थोडा ऐका. देवा गणराया अहो कृपेची धरा छाया, देवा गणराया कृपेची धरा छाया. भोळ्या भक्तांना यावे ताराया, तुम्ही ताराया, भोळ्या भक्तांना यावे ताराया, हो भोळ्या भक्तांना यावे ताराया.
तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. जो धनी तिकडं बसलाय गांगेश्वर, अरे गावाचा रखवाली आहे, इकडचं तिकडं काय होईल, आज दरडे गावकर आहे तिकडचं. आणि जसा आपला कौल लावला, उजवा घेतला, जायला जा मुंबईला जा, तुझी बरकत होईल. गुरा ढोरात, पोरा टोरात, गुरा वासरात सगळी बरकत. आणि तसा विश्वाचा मालक आमच्याकडे सायन्स आला. आता म्हणतात बाबा पृथ्वी अशी फिरते, स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात. मग ती सूर्याभोवती फिरते, त्याला परिभ्रमण म्हणतात. स्वतःभोवती फिरते, त्याच्यामुळे दिवस रात्र होतो. आणि ती तशी सूर्याभोवती फिरते म्हणून हे ऋतू बदलतात. हे सगळं सायन्स आहे. अरे मान्य आहे, पण ती पृथ्वी 23.5 अंशामध्ये फिरतेच कशी? 23.5चं 24 का होत नाही? म्हणजे मेजरमेंट लावले कोणी? 23.5चं 1 जरी अंश इकडे फिरली तर सगळं गार होईल. सगळा बर्फ या तुमच्या किडण्या बिडण्या सगळ्या बाद, श्वास घेऊ नाही शकत. आणि हिकडं कल्ली की सगळं जळून भस्मात. 23.5 बरोबर तेवढ्याच वरती. कोण म्हणजे कोणी लावलंय? कोण इंजिनियर कोण आहे? गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ चालती. तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. पृथ्वी फिरे त्रिकाल बाधित असे खरे. परिवल करता करता सूर्याभोवती फिरता फिरता दिस मात्र ऋतू ही सरे. प्रदक्षिणा घालून पुन्हा, प्रदक्षिणा घालून पुन्हा, इथे कसे डोके जुळती. अंबरात मेघ चालती. अंबरात मेघ चालती. तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती.
माझे दोन्ही कार जुळते घराची दारी की माया कुठून कसा येतो वारा कुठून कसा येतो वारा आणि कशी झाडे डोलती अंबरात मेघ चालते अंबरात मेघ चालते घरातून झाली माया अंबरात मेघ चालते घरातून झाली माया अंबरात मेघ चालते घरातून झाली अंबरात मेघ चालते ही व्यथा सांगतो गण आज या भिड्या मनाची वाट पाहत बसलेत देवा तुझ्या साऱ्या चतुर्थी सणाची ओढ आहे साऱ्या विश्वाला देवा तुझ्या दर्शनाची आसू पूर्वावी तू श्री गणेशा आज साऱ्या माशा भक्त वा गाणं बोल गाणाच बोलताय आल्यावर त्यांना बोल सांगा गाणाच बोल म्हणाव साथिया तूने क्या किया मेरिया तूने क्या सुना मैंने किया तेरा इंतजार कितना करो ना मुझे प्यार श्री गाना तू गजानना गौरीच्या क्या दया घना आतुरल्याची मना एक वर्षाने पुन्हा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा
घरी स्वर्गाचे परी रिद्धी सत्ती संगे तुम्ही याव भुवनी आनंदी करण्या मना भक्तांच्या याव जीवना रंग भराया राजेशाच्या जीवना भेटाया या भेटाया याने उगना त्या गावात माझं घर 300 किलोमीटर माझा कुठेतरी माझी भूमी माझी मठी बांधलेली माझ्याकडे वाडवडिलांना जागा घेतली तिथं त्या धन्यानं आक्टोबाने एकाचं 21 केलं 5चं 25 केलं अरे भरण्या दाना शिजले आणा गोरा ढोरात कोरा ढोरात इथपासून गावापासून इथपर्यंत ज्यानं बरकत दिली तो धन्या आक्टोबा आणि त्याच्या मठी त्याच्या सावली तिचं माझं घर आणि कुणाचं त्या वाडवडिलांना काय सुबुद्धी आली आणि म्हणाला की हा विश्वाचा आराध्य देवत माझ्या घरात आला पाहिजे कॅमेऱ्याचं घर कुडामेडीचं घर जसं जमलं किंवा काठी काय जमलं चादर लावली मकार केलं आज आलं आपलं बंगलं आलं 4 पाकी घरं गेली पडवी गेली वटी गेली 2 पाकी आली घरं बदलली पण देव कुणी वट्टीवर बाजूला देवाचं अधिष्ठान मांडलं गणपती 5 दिवसाचा पावला 365 दिवसापासून 5 दिवस आले आणि तो मालक आपल्या घरात येणार 14 तारीख अजून जवळपास काही दिवस आहे पण सगळं वेळ तिकडं आज सगळ्या मंडळी बऱ्यापैकी 90% गावास आलेले आहेत वटुकेकरांचं तिकीट 300 रुपये गाडीला खर्च 1000 रुपये का ह्याचं नाव ह्या गाव माऊलीचं नाव काय अधिकार मागे आहे आणि तिथं त्याच्या साक्षीला उजव्या कौलांची मठी बांधली आहे तिथला गणपती येतो काय म्हणतोय कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर त्या घराच्या मखरात शोभेल माझा लंबोदर त्या घराच्या मखरात शोभेल माझा लंबोदर
ज्याची त्याची भक्ती, ज्याची त्याची श्रद्धा. म्हणून लांबची वकोट्याची आणि नवकाठी जमेल तशी करीन शोभा देवा तुझ्यासाठी. जोडून कोणी कर देवा, जोडून कोणी कर मी ठेवीन खडी साखर. जोडून कोणी कर मी ठेवीन खडी साखर. त्या घराच्या शोभेल माझा लंबोदर, त्या घराच्या पगडात शोभेल माझा लंबोदर. इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे, सच होते होते हो गया अफसाना मेरा रे माहिया. तेरे प्यार में डूबी मैं भी डूबी रे. काम सोपा करून देतो, भागाला भाग देतील ना आल्यावर. म्हणून विषय आहे गाण्याचा. अरे मित्रांनो, विषय काय आहे? 14 सप्टेंबरचा दिवस सर्वांना माहिती आहे, बाप्पा सर्वांच्या घरामध्ये येणार आहे. पण विषय काय आहे मित्रांनो? निर्गुण निराकार ओंकार रूप आहे ना. ओंकार रूप ते गणेशाचं रूप आहे. पण ज्या विघ्नहार्दनं जळी स्थळी काष्टी पाशानी जो बाप्पा पूजला गेला, जो बाप्पा पूजला गेला, जो भाजला गेला, त्या बाप्पाला, त्या निर्गुण निराकाराला, त्या साकार रूपाच्या गणपती बाप्पाला हे आजान कलाकाराचं काय सांगणं आहे, म्हणायचं काय लक्षात ठेवा. या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारणा, तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना. श्री गणा माझी तुला वंदना, धावना पावना धावरे गणा, धावना पावना धावरे गणा.
निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना श्री गणा माझी तुला वंदना भावना तू पावना आवरे गणा